स्वागत आहे चॅनलमध्ये। आज मी रिलायन्स मार्टमध्ये गेले होते। तिथून मी आज काही भाज्या घेऊन आलेली आहे। तर आज आपण ब्रोकोलीची टिक्की ही रेसिपी बघतोय। सगळ्यात आधी ब्रोकोली कट करून घेऊयात। असे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आता यामध्ये बीट देखील घालणार आहोत। बीट थोडासा मोठा आहे, त्यामुळे यातला मी अर्धा बीट वापरणार आहे। बीटवरची साल काढून घेऊयात आणि कट करून घेऊयात। एका भांड्यात पाणी घेतलेलं आहे, त्यावरती चाळणीत ब्रोकोली आणि बीट घेतलेलं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपण 10 मिनिट दोन्हीही वाफवून घेणार आहोत। तर 10 मिनिट आपण वाफवून घेतलेली आहेत आणि ब्रोकोली थंड करून देखील घेतलेली आहे। आता ब्रोकोली चॉपरमध्ये चॉप करून घेऊयात। चॉपरमध्ये अगदी बारीक करून घेऊयात। ब्रोकोलीमध्ये पाणी जास्त आहे असं वाटत असेल तर हाताने दाबून पिळून काढा। चॉप केलेली ब्रोकोली बाउलमध्ये काढून घेऊयात। यामध्ये चॉप केलेली बीट देखील घालूयात। बीट तुम्ही किसून पण घालू शकता। आता यामध्ये अद्रक, लसूण आणि 4 मोठे चम्मच बेसन पीठ घेतलेलं आहे। यानंतर यामध्ये 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच जिरेपूड, अर्धा चम्मच धनेपूड, अर्धा चम्मच गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालूयात। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हवा असेल तर यामध्ये रवा किंवा पोहे देखील घालू शकता। याच्या टिक्क्या बनतायत का बघूयात। ब्रोकोलीला पाणी सुटते, त्यामुळे पटपट अशा टिक्क्या बनवून लगेच शॅलो फ्राय करून घ्याव्या लागतात। तर मी इथे बघतेय टिक्क्या बनतायत का, तर थोडंसं मॉइस्ट वाटतंय अजून, त्यामुळे यामध्ये मी थोडं बेसन पीठ ॲड करणार आहे। तर 2 चम्मच बेसन परत घालूयात। टोटल 6 चम्मच बेसन घातलेलं आहे। इथे बेसनऐवजी तुम्ही ओट्स किंवा अरारोट पावडर देखील घालू शकता। आता अशा छान टिक्क्या बनवून घेऊयात आणि शॅलो फ्राय करून घेणार आहोत। पॅन गरम करून घेतलेला आहे। यावरती 2 चम्मच तेल घेतलेलं आहे। तेल सगळीकडे पसरून घेऊयात। तयार केलेल्या टिक्क्या मध्यम आचेवरती दोन्ही बाजूने खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊयात। आता दुसऱ्या साईडने देखील टिक्की परतून घेऊयात। दोन्ही साईडनी क्रिस्पी होईपर्यंत परतून घेतलेला आहे। एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊयात। अशाच प्रकारे दुसऱ्या टिक्क्या देखील परतून घेतल्या आहेत। ही टिक्की तुम्ही हिरवी चटणी किंवा सॉस किंवा दहीसोबत सर्व करा। ब्रोकोलीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात। बीट रक्तवाढीसाठी चांगला आहे। बेसनमध्ये प्रोटीनचा स्रोत आहे। तर अशी ही हेल्दी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटूयात अशाच नव्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।